परत एकदा वातावरण असं ढगाळ झाले, जोरात पाऊस आहे आपल्या इथे, कमी पडतोय. हाय गाईज, मी सागर डांगे, कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आमच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की काल अतिवृष्टी झालेली, म्हणजे खूप पाऊस पडत होता. तर त्याची आपली एक व्हिडिओ झालेली. तर आणि सरकारने आपल्याला आज म्हणजे शाळांना आणि काही कंपन्यांना बंद ठेवायला सांगितलेलं. तर आज आमच्या मुलींना म्हणजे हृदय आणि श्रियाला पण शाळेला सुट्टी होती आणि कंपनींना पण सुट्ट्या होत्या. तर सकाळपासून तर पाऊस नव्हता, असं वाटलं की सुट्टी वगैरे दिली आणि पाऊस गायब झाला. जशी आपण एक कॉमेडी व्हिडिओ बनवलेली त्याच्यात होतं की सकाळची रात्रभर पाऊस पडतो आणि शाळेत जाताना बरोबर पाऊस हा बंद पडतो, तसंच झालेलं. तर आता दुपार झाली आहे, 2:30 वाजले. तर आता परत एकदा पावसाला परत सुरुवात झालेली आहे जोरात. जसं म्हणजे हवामान खात्याने आपल्याला सांगितलेलं की पाऊस खूप म्हणजे 2 दिवस खूप राहणार आहे. त्याच्यामुळे सगळं हे बंद ठेवायला सांगितलेलं, शाळा वगैरे. आणि खूप जणांना सांगितलेलं की घराच्या बाहेर पडू नका अतिवृष्टीमुळे, म्हणजे होण्याचे चान्सेस आहे. तर आता खूप पाऊस पडायला परत चालू झालेला आहे दुपारच्या वेळेस. आता बघूया किती वेळ राहतो आहे, माहीत नाही आपल्याला. आणि जर खूप पाऊस पडायला लागला तर आपण समुद्राच्या किनारी पण जाऊन येऊया. आणि तुम्हाला दाखवू की म्हणजे हाय टाईडचं पण सांगितलेलं आहे की 2:30चा टायमिंग दिलेला होता. आणि मग आपण एक राऊंड पण मारून येऊया, बघूया. समुद्राला भरती खूप येणार होती. तर आता हे बघूया. तर परत एकदा वातावरण असं ढगाळ झालेलं आहे, हे बघा. ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि थोडासाठी आता एकदम कमी झालं आहे, मध्येच आता जोरात पडायला चालू झालेला. तर आपण एक राऊंड मारूया आणि बघूया की पाऊस किती जोरात पडतोय. म्हणजे आपण समुद्राच्या ठिकाणी जाऊन पाऊस पडला पाहिजे तरच मजा येईल आपल्याला. तर आता आम्ही आलो आहे कीर्ती कॉलेजच्या इथे, समुद्राच्या इथे. आपण बघूया भरती किती आहे आणि पाऊस पण हळूहळू फिरतोय. समोरनं तुम्ही बघू शकता की बोट पण चाललेली आहे. भरती पण खूप आहे. मी ह्यावेळी भरती बघा पूर्ण कॉर्नरला लागलेली. साईडला बोट घेऊन पण चालले, कॉर्नरने चाललेले आणि पाणी पूर्ण भिंतीला टच झालेलं आहे साईड. आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे, हळूहळू चालू आहे. आणि पाणी बघ तेवढं वरती आलं. तर अजून भरती येण्याचे चान्सेस आहे. आत्ताच तर 2 वाजलेले आहे, म्हणजे मी बाईकने आलो लवकर. पाऊस पण चालू आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल असं. समुद्र पण खवळलेला आहे, दाखवतो तुम्हाला. आणि पाऊस पण आलेला आहे. छत्री ओपन करूया. पाऊस पण परत बोललेलं आहे ना की 2 ते 2:30च्या टायमिंगला परत भरती चालू होणार आहे जोरात. आणि पाऊस पण तर सगळ्यांनी सुरक्षित आणि अजून वाढतच चाललं आहे हळूहळू. पाणी पूर्ण टच झाले बघ, परत बघ थंडी जोरात आली आहे. पाणी हळू वरती झालं. आपण पण थोडा मागे हटूया आणि जेवढं शक्य होईल तर 2 दिवस हा खूप पाऊस पडतो आहे, तर ट्रॅव्हलिंग टाळा जरा शक्य झाली तर. आपण कुठे बाईक राईड करत असाल वगैरे तर थोडं सांभाळून करावी. प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी.
थोडं कॅमेरावर पाणी पडलं म्हणजे पुसला तरी पण तो वाऱ्यामुळे परत पाणी बसतंय, त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्यावं तुम्ही. तर मी तुम्हाला प्रयत्न करतोय दाखवण्याचा पूर्ण. हळूहळू वाढतच चालले हे बघा ताप. हे बघा एक लाट अचानक एकदम मोठी येते त्याच्यात. आणि ह्या साईडला मच्छीमार बांधव पण आहे आपले, जे जाळं सोडले असेल बहुतेक, मासे पकडतात. आणि या साईडला लाईफ गार्डवाले पण आहे हे बघा, जे प्रत्येक किनाऱ्याला हे केलेले आहे. ते काका आपण बघत होते लाईफ गार्डवाले. आता की अतिउत्साही मुलं असतात, काय जण ते पोहायला येतात आणि भरतीचा अंदाज न आल्यामुळे पटकन वाहून जाण्याचे चान्सेस असतात. असे केसेस दरवर्षाला होत असतात. त्याच्यामुळे मग सरकारने प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर म्हणजे असा प्रत्येक एक स्पॉटवर की हे केलेलं आहे, लाईफ गार्ड ठेवलेले आहे. पूर्ण पाणी असं भिंतीला टच होईल त्या साईडला तुम्ही बघा. हे बघा अजून भरती वाढते. अजून आपण जर अर्धा पाऊण तास थांबलं तर आपल्याला पूर्ण भरती बघायला मिळते. आणि त्या साईडला पाऊस पडतो, तुम्ही दिसतंय का माहिती आहे, ते बँड्रा साईड आहे त्या साईडला बघा पाऊस पडतो आणि आपल्या साईडला पाऊस नाही. त्या साईडला पाऊस चाललेला आहे, तो पाऊस पडतो. पण मोठे आले. आणि तुम्हाला असेच आम्ही अपडेट देत राहू पावसाच्या, आणि जसं आपल्याला भेटत राहतील तसे. या साईडला पावसाला पण सुरुवात झालेली आहे बघा. तर जोरात पाऊस आहे, आपल्या इथे कमी पडतोय. बँड्रा साईडला खूप जोरात आहे तो. तर तुम्ही आता जेवढा होईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केला. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा. अशी तुम्हाला डिटेल्स आम्ही घेऊन येत जाऊ. तर चला, बाय बाय, टेक केअर.